विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गीता शिंदे आज तुमच्याशी एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि तो विषय आहे लैंगिक शिक्षण. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लैंगिक शिक्षण हा अतिशय संवेदनशील असा विषय आहे, अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामुळे या विषयावर उघडपणे बोलण्यासाठी आणि शास्त्रीय शुद्ध माहिती देण्याची गरज आपल्याला अतिशय प्रखरतेने जाणवते आहे. मुलांमुलींमध्ये वयानुरूप आलेले ज्ञान जाण लक्षात घेऊन त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आणि झेपेल अशा शब्दांमध्ये लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे. कारण या वयात येणारी मुलं मुली गोंधळलेली असतात आणि त्यामुळे त्यांना वयात येत असताना आणि वयात आल्यानंतर अशा 2 टप्प्यांमध्ये लैंगिक शिक्षणाची शास्त्रशुद्ध माहिती देणं अतिशय काळाची गरज बनलेली आहे. भारतामध्ये मुलामुलींचं पौगंडावस्थेत पदार्पण करण्याचं वय हे कालमानानुसार कमी होत चाललेलं आहे आणि त्यामुळेच या वयात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या वयातल्या मुलांच्या शारीरिक बदलांबद्दल, मानसिक बदलांबद्दल, लिंगभिन्नतेच्या व्यक्तिमत्वाच्या आकर्षणाबद्दल आपण उघडपणे बोलल्याशिवाय आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन केल्याशिवाय आपल्याला एक चांगला समाज आणि एक चांगला नागरिक घडवता येत नाही. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण काही मुद्द्यांच्या अनुषंगाने आज लैंगिक शिक्षण या विषयाकडे पाहणार आहोत. यात काही मुद्द्यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ भारतीय संस्कृती, स्त्री पुरुष समाजांच्या असणाऱ्या असमानतेची बाजू, स्त्री पुरुष संबंध विकासातून होणारी कर्तव्यांची पूर्तता, नैतिक संबंध, लैंगिक समानता, असमानता आणि वाढती लोकसंख्या आणि या लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे वाढणारे एड्ससारखे आजार आणि या लैंगिक शिक्षणाची खरं तर शिक्षणामध्ये असणारी गरज. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लैंगिक शिक्षणाची व्याख्या ही आपण समजून घेऊयात. लैंगिक शिक्षण हा एक शैक्षणिक कार्यक्रम आहे की ज्यामध्ये अध्यापनांना जैविक, सामाजिक, सांस्कृतिक, भौतिकदृष्ट्या मानवी लैंगिक शिक्षणाचा गाभा मानला जातो आणि यामध्ये मानवी लैंगिक उत्पत्तीचा आणि या अनुषंगाने येणाऱ्या सर्व प्रक्रियांचा वैयक्तिक वासना, भावना, स्त्री पुरुष यांचे लैंगिक संबंध याचे ज्ञान देऊन मानवी लैंगिक संबंधाबाबतचे वर्तन अनुरूप अपेक्षित शिक्षण देणं याला आपण लैंगिक शिक्षण असं म्हणू आणि ही व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेनेच दिलेली आहे. कुटुंब नियोजन, लैंगिक उत्पादन, शरीररचना, लैंगिक संबंधाचे उद्बोधन, लैंगिक संबंधामुळे मिळणारा आनंद किंवा निर्णय प्रक्रिया, योग्य संप्रेषण आणि याच्या लैंगिक संबंधामुळे होणारे आजार याविषयी सखोल ज्ञान देऊन जन्मदरावर नियंत्रण कसे करावे याबाबतही माहिती देणं या विषयाला आपण लैंगिक शिक्षण असं म्हणूयात. वर्गामध्ये विद्यार्थ्यांना लैंगिक संबंध आणि लैंगिक व्यवहार याबाबतीत प्रशिक्षित शिक्षक, समुपदेशक, पालक यांच्याकडून योग्य माहिती देणे हे गरज आहे असं फॉरेन्स डेव्हिड यांनीही नमूद केलेलं आहे. तर या व्याख्यांवरून तुम्हाला हे लक्षात येईल की लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे. नैसर्गिक क्रिया आणि त्या क्रियेचं ज्ञान हे समजून घेण्यासाठी या विषयाची गरज आहे. मानवी वर्तन समजून घेण्यासाठी या लैंगिक शिक्षणाची गरज आहे. सुरक्षित संबंध कसे असावेत किंवा या असुरक्षित संबंधामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके कोणते आणि त्या संभाव्य धोक्यांवर आपण कसं नियंत्रण ठेवू अशा अनेक गोष्टीवर आपण विचार करायला लावणारा हा विषय आहे आणि त्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मिळवणे याचाही सगळ्यात महत्त्वाचा भाग या शिक्षणाशी संबंधित आहे. समाजाचा दृष्टिकोन या लैंगिक शिक्षणासंबंधी समाजाचा दृष्टिकोन नेमका कसा आहे आणि तो दृष्टिकोन सकारात्मक दृष्टीने कसा बदलेल हे ज्ञानात्मक योगदान आपल्याला शिक्षणातून कसं देता येईल याही बाबतीचा विचार करण्यासाठी म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. तसं पाहता लैंगिक शिक्षणाची आणि भारतीय समाजाची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर खजुराहोमध्ये सापडणाऱ्या शिल्पकलांमध्ये आपल्याला जे काही आढळतं आहे याचा अर्थ आपण आपली भारतीय संस्कृती
आज उघडपणे या लैंगिक संबंधावर बोलत नाही आहोत. कधी ना कधी या गोष्टी चुकूनही जर कानावर पडल्या तरी त्या लपवण्याचा धडपड आपण करत असतो. घरात आजही आई मुलीशी आणि वडील मुलाशी मोकळेपणाने बोलतात का, हा प्रश्न फार अनुत्तरितच आहे. आणि त्यामुळे भारताच्या स्थितीतली जर पार्श्वभूमी जर पाहिली तर लैंगिक वर्तनासंबंधीचे परंपरागत जी मूल्ये आहेत या मूल्यांना एक शिक्षणाचं स्वरूप म्हणून या सगळ्या शिल्पांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा सामाजिक परिस्थितीमध्ये मुलामुलींना उघडपणे लैंगिक शिक्षण देणं हे तेव्हाही फार जिकरीचं असलं तरी इतिहासामध्ये या शिक्षणाची सुरुवात आपल्याला भारतीय संस्कृतामध्ये पाहायला मिळते. तेव्हा लैंगिक शिक्षण देत असताना किंवा देण्याचा विचार करताना या बाबींकडे दुर्लक्ष करून चालत नाही. शाळेमध्ये लैंगिक शिक्षणासाठी योग्य पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार नक्कीच करायला हवा. आज आपण जेव्हा वर्गांमधून शाळेमधून मुलामुलींना लैंगिक शिक्षणाचे धडे देतो त्यावेळेला ही लैंगिक धड्याची शिकवण आपण अगदी जीवशास्त्राच्या वर्गातच उपलब्ध करून देतो. लैंगिक शिक्षणाबाबत वैज्ञानिक मनोवृत्ती तयार करण्यासाठी लैंगिकतेच्या सामाजिक समस्यांना तोंड देण्यासाठी योग्य ती पार्श्वभूमी तयार करणे, त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष वेधणे आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे लैंगिक शिक्षणाचे खरं पाहता गरज आत्ताच्या या शिक्षणाची आहे. लैंगिक शिक्षणासाठी आवश्यक शिक्षण पद्धती नेमकी कोणती आहे तर मला असं वाटतं की लैंगिक शिक्षणाची ध्येय उद्दिष्ट विद्यार्थ्यांपर्यंत कळली पाहिजे. या शिक्षणाचा नेमकं मार्ग कोणता आहे, हे शिक्षण नेमकं कुठून मिळायला हवं आहे आणि हे शिक्षण देण्याचे नेमके माध्यम कोणते आहेत. कुटुंब आहे, पालक आहेत, शाळा आहे, हे अभ्यासक्रम आहे. आणि तसं असेल तर मग या सगळ्यामध्ये शिक्षकाची भूमिका कुठे आणि काय आहे. लैंगिक शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण प्रामुख्याने पाहणार आहोत ते म्हणजे त्याचे ध्येय आणि उद्दिष्टे. विद्यार्थ्यांना सुरक्षित लैंगिक संबंधाबद्दल संभवणारे धोके, आजार, माहिती हे करून देणे, वयोमानानुसार होणारे शारीरिक मानसिक बदल आणि त्या बदलांप्रमाणे स्वतःचं समायोजन हे समजून देणे, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सुरक्षित लैंगिक संबंधाच्या मार्गातून त्यांना शास्त्रीय शुद्ध माहिती देणे. कारण अशा विषयांबद्दल मुलं उघडपणे बोलत नाहीत आणि त्या वेगवेगळ्या मार्गाने त्याविषयीची माहिती शोधतात आणि अशा माहिती शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच वेळेला अडचणी असतात. ते चुकीचे मार्ग, चुकीची संगत आणि तिथे जर त्यांना योग्य मार्गदर्शन झालं नाही तर ही मुलं स्वतःचा मार्ग चुकण्याची शक्यता अधिक असते आणि त्यामुळे स्त्री पुरुष संबंधातील सुरक्षित बाजू आणि लैंगिक संबंधाची सुरक्षित जाणीव त्यांना करून देणं हे मला वाटतं लैंगिक शिक्षणाची गरज आहे. आणि लैंगिक संबंधाबद्दल आवश्यक ज्ञान, विश्वास आणि सकारात्मक वृत्ती निर्माण करणं हे महत्त्वाचं, अत्यंत महत्त्वाचं शिक्षणाचं आपल्याला ध्येय म्हणता येईल. त्याप्रमाणेच नेमकं त्या वर्तनाचं नेमकं ज्ञान मुलांना करून देणं आणि या विद्यार्थ्यांमध्ये संप्रेषण क्षमता विकसित करणं, त्यांना पडलेल्या प्रश्नांना योग्य ते मार्गदर्शन करणं हे या शिक्षणाचं महत्त्वाचं ध्येय असायला हवं. शारीरिक, जैविक, नैसर्गिक, मानसिक जे काही बदल होतात त्या बदलांची ओळख करून देणं, जनसामान्यांमध्ये या विषयावर, या लैंगिक संबंधांच्या विषयावर एक शिक्षण म्हणून पाहत असताना जो सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा तो दिसत नाही. पण तशी सकारात्मक दृष्टिकोन समाजामध्ये वाढवण्यासाठी म्हणून हा सगळ्यात मोठा विचार किंवा ध्येय या शिक्षणाचा असणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की शिक्षणाचे अनेक प्रकार आहेत, शिक्षण देण्याचे अनेक मार्ग आहेत आणि तसंच मला असं वाटतं की लैंगिक शिक्षण देण्याचे 2 मार्ग आहेत. एक औपचारिक मार्ग, एक अनौपचारिक मार्ग. औपचारिक मार्गांमध्ये शाळा, महाविद्यालय, आरोग्य केंद्र, आरोग्य तज्ज्ञ,
मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक, मार्गदर्शक अशी सगळी मंडळी येतात, जी तज्ज्ञ मंडळी म्हणून आपण त्यांना ओळखतो. अनौपचारिक मार्ग म्हणजे मुख्यतः पहिल्यांदा येणारं ते म्हणजे कुटुंब, कुटुंबातले पालक, पालकांसमवेत येणारे आपल्या बहीण, भाऊ, चुलत बहीण, भाऊ, आतेभाऊ, मामे भाऊ, बहिणी, ही जे काही सगळे जवळचे नातेवाईक आहेत, यांच्यातून या गोष्टींची माहिती मुलांना प्रथमतः होते. मित्रमंडळींकडून तर आपल्याला माहीत आहे की या गोष्टीचा प्रचार जास्त प्रमाणात होतो. धर्म ही आपल्याला बऱ्याच वेळेला नैतिकता, अनैतिकता या संबंधातून लैंगिक शिक्षणाचा प्रचार करताना दिसतो आहे. समूह संपर्क माध्यम, इंटरनेट हे 2 माध्यम असे प्रभावी माध्यम आहेत, जिथे खरं, खोटं, चांगलं, वाईट सगळंच काही मिळतं. पण नेमकं काय आपण घ्यायचं आणि काय नेमकं चांगलं आहे हे समजून घेण्या इतपत मानसिकता त्या मुलांची असतेच अशी नाही. आणि त्यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं हे एका कुटुंबाची, एका शिक्षकाची जबाबदारी आहे. या शिक्षणामध्ये कुटुंबाची नेमकी काय भूमिका असते? तर मुलं मुली जेव्हा वयात येतात तेव्हा आई, वडील, भाऊ, बहीण यांच्याद्वारे नकळतच हे शिक्षण दिलं जातं. पण मला नाही वाटत की हे शास्त्रीय शुद्ध पद्धतीने दिलं जातं. कारण आजही आपल्याकडे, आपल्या संस्कृतीमध्ये शारीरिक बदल, मानसिक बदल याच्यावर आणि लैंगिक शिक्षण याच्यावर उघडपणे आपण बोलतो आहोत अशी स्थिती फारच कमी आढळते आहे. असल्यास ती कदाचित शहरात असू शकते, परंतु अजूनही ग्रामीण भागात या विषयाला म्हणावं तितकं उघडपणे आणि योग्यरित्या बोललं जात नाही. शरीर रचनेमध्ये होणारे बदल हे पालकाने समजून सांगणं अतिशय गरजेचे आहे. आणि वेळोवेळी या संदर्भात त्यांनी विचारो किंवा न विचारो पालकांनी त्यांना मार्गदर्शन करणं अतिशय गरजेचं आहे. लैंगिक शिक्षणामध्ये शाळेतून नेमकं कसं हे शिक्षण दिलं गेलं पाहिजे? तर प्रामुख्याने शालेय अभ्यासक्रमात विविध आशयामधून, उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हे शिक्षण दिलं पाहिजे. आणि हे शिक्षण देत असताना संस्कृतीच्या आड येणाऱ्या काही गोष्टी आणि संस्कृतीच्या बाहेर जाणाऱ्या काही गोष्टी याचा विचार करून मुलांना पटेल, रुचेल, जमेल अशा योग्य शब्दातच त्यांना लैंगिक शिक्षण देणं अतिशय गरजेचं आहे. शाळेतून हे शिक्षण देत असताना नेमकी कोणती कार्यप्रणाली अवलंबावी? तर शिक्षकाने योग्य प्रकारचे परीक्षण करून लैंगिक शिक्षणाबाबतची जागरूकता निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, जागरूकता, जनजागरण किंवा ज्याला आपण म्हणतो की जाणीव जागृती हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कारण जाणून घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असते, परंतु ते विचारायचे कसे, कुणाला आणि कधी या अनेक प्रश्नांमुळे ते विचारू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना योग्य ते ज्ञानच मिळत नाही. त्यामुळे जागरूकता त्यांच्यात निर्माण करणं आणि त्यांना ते विचार मांडायला लावणं हे खरं शाळेमधून घडणं अतिशय गरजेचं आहे. आणि या संदर्भामध्ये सकारात्मक अभिवृत्ती निर्माण करणं त्याहून अतिशय गरजेचं आहे. यामुळे होणारे धोके, यामुळे येणारे आजार या गोष्टींना आपण कसं नियंत्रणात ठेवायचे अशा सगळ्याच विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. अभ्यासक्रमामध्ये हे वयोगटाप्रमाणे रचनाबद्ध लवचिक पद्धतीने जर हा विषय मांडला तर गैरसमजुती दूर करण्यासाठी अशा अभ्यासक्रमाचा नक्कीच उपयोग होईल. लैंगिक शिक्षणासंबंधित योग्य अभिवृत्ती, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा अभ्यासक्रम आजही काळाची गरज बनलेली आहे. मार्गदर्शन, समुपदेशनाची सोय ही त्या शाळांमध्ये म्हणावी तशी नसते आणि त्यामुळे प्रत्येक शिक्षक या गोष्टीवर, या विषयावर उघडपणे आणि सविस्तर आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने बोलेलच असं नाही. आणि त्यामुळे ज्ञान, कौशल्य, मूल्य निर्माण करण्यासाठी एक योग्य अभ्यासक्रम, योग्य व्यक्ती, योग्य शिक्षक नेमणं हे अतिशय गरजेचं आहे. लैंगिक शिक्षण द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं, काय शिकवायचं? तर जसं आता मगाशी आपण बोललो की या वयात होणारे शारीरिक, भावनिक बदल, त्यासाठी असणाऱ्या काही काळजी, त्यासाठी असणारी शास्त्रीयशुद्ध माहिती
हे विद्यार्थ्यांना आपण समजून सांगणं अतिशय गरजेचं आहे. लैंगिक शिक्षणात नुसते एखाद्या शरीराच्या भागाची माहिती देणं हे अभिप्रेत नाही आहे, तर त्या अनुषंगाने होणाऱ्या भावनिक बदलांशी प्रत्येकाने कसं जुळवून घ्यायचं, त्यांच्या या भावभावनांच्या आंदोलनाला ते कसं त्यांनी संयम ठेवायचा किंवा त्याच्यावर कसं नियंत्रण ठेवायचं, याही गोष्टी अतिशय मार्मिकपणे, अतिशय संवेदनशीलपणे आणि अतिशय शास्त्रीय शुद्ध पद्धतीने समजून सांगणे अभिप्रेत आहे. या सर्व शिक्षणामध्ये शिक्षकाची नेमकी काय भूमिका आहे? तर मित्रांनो, शिक्षक हा जसा समाजाचा कणा आहे तसाच या महत्त्वाच्या विषयाचाही तो कणा आहे. कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षकाची भूमिका कोणत्याही विषयाशी महत्त्वाचाच असतो, फार उपयुक्तच असतो. पण लैंगिक शिक्षणामध्ये त्यांची जबाबदारी यापेक्षा थोडंसं पुढे जाणार आहे. कारण या शिक्षणावर मुळात त्या शिक्षकाचा विश्वास असायला हवा, त्याचा अभ्यास असायला हवा, त्याची दृष्टी सकारात्मक असायला हवी. लैंगिक शिक्षणाची संकल्पना त्याला शास्त्रीय शुद्ध पद्धतीने सांगता आलं पाहिजे. ते सांगण्यासाठी म्हणून त्याने वेगवेगळे साधनं, तंत्र, वेगवेगळ्या पद्धती याचा वापर केला पाहिजे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची आपण काय म्हणू समाधानकारकरित्या उत्तरे दिली पाहिजेत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, आजही बऱ्याच ठिकाणी अशा शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्याच हाती अनेक वेळा वाईट कृत्य होतं आणि ते शिक्षकी पेशाला लांछनास्पद ठरतं. त्यामुळे मित्रांनो, शिक्षक हा समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी, प्रत्येकासाठीच आदर्शस्थानी असतो. त्यामुळे या गोष्टीची चर्चा करत असताना कुठेही शिक्षक हा बायस किंवा पूर्वग्रह दूषित असता कामा नये, याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. या लैंगिक शिक्षणाची सुरुवात नेमकी कधी आणि कशी करावी? तर मित्रांनो, मला असं वाटतं की ही सुरुवात अगदी लहान वयात जर तुम्ही केलात, प्रायमरी शिक्षण किंवा ज्याला आपण प्राथमिक शिक्षण म्हणू, तेव्हाही ते उपयोगी ठरणार नाही. कारण तो वय, ती परिस्थिती ते समजून घेण्याच्या स्थितीत नसते. जर तुम्ही हेच शिक्षण जर समजूतदार किंवा ज्याला आपण म्हणू किशोरवयीन मुलांना दिलात, तर त्याचाही फारसा काही उपयोग होणार नाही. हे शिक्षणाची सुरुवात किंवा या विषयाची सुरुवात हे कुमारवयीन वयातच केला पाहिजे. हे कुमारवयीन वय ज्याच्यात त्यांना अनेक प्रश्न पडलेले असतात, ह्या गोंधळलेला परिस्थितीत तो असतो आणि तिथे जर तुम्ही दिलात तर हे नक्कीच परिणामकारक ठरतं. आणि त्यामुळे वयात येणाऱ्या मुलांना योग्य त्या प्रश्नांची उत्तरे देऊन या शिक्षणाची सुरुवात करणं अतिशय गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक उपयोजनामध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांना चर्चा करण्याआधी मी एक मुद्दा जे मागच्या विषयाशी जोडू इच्छिते, ते म्हणजे लैंगिक शिक्षण देत असताना आपण जेव्हा आपल्या इतिहासाचा विचार करतो, जेव्हा आपण आपल्या संस्कृतीचा विचार करतो, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आदिवासी समाज हा आपला मूळ समाज म्हणून आपण ज्यांना पाहतो आहोत, विशेषतः गौंड जमातीतील, गोटुल मुंडा जमातीतील, गिटोरो किंवा ओराओ या जमातीमध्ये, जोग एरेपा किंवा भुईया जमातीत धनगर बाज या नावाने अस्तित्वात असलेली युवागृहे हे लैंगिक शिक्षणाच्या दृष्टीने उल्लेखनीय आहे, हे मी इथे नमूद करू इच्छिते. या युवागृहामध्ये काय होतं तर ठराविक वयानंतरचे सर्व अविवाहित तरुण मुले आणि मुली स्वेच्छेने आणि मोकळ्या मनाने रात्री वास्तव्याला येऊन परस्परांच्या स्वभावाचा परिचय करून घेतात. आणि या ठिकाणी याला लैंगिक जीवनाची व नेतृत्वाची कला किंवा शिक्षण याला इथे आपल्याला देता येतं. आणि मला वाटतं हा इतका पुढारलेला विचार आपल्या या भारताच्या संस्कृतीमध्ये, आदिवासी समाजात हा पूर्वीपासून होता, तो कदाचित आजही आपल्याला दिसतो आहे. आणि हेच शिक्षण आत्ता पुरोगामी म्हणवणाऱ्या ठिकाणी डेटिंग या शब्दाने
या गोष्टींना नव्याने आपल्याला परिचित झालेल्या आहेत. पण आपल्या संस्कृतीचा विचार करता लैंगिक शिक्षणाचा दैनंदिन अभ्यासक्रमामध्ये समावेश होणं अतिशय गरजेचं आहे. त्यांना शारीरिक बदलांची माहिती होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मानसिक बदल आणि त्या बदलांशी समायोजन कसं साधायचं हेही सांगणं अतिशय गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की या विषयामधून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या सुप्त गुणांना ओळखून शिक्षकांनी कृतीयुक्त कार्यक्रम राबवून या विषयाची मांडणी जर केली तर हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने आणि समर्पक पद्धतीने विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल. विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शनातून त्यांच्या लैंगिक समस्या शास्त्रीय शुद्ध पद्धतीने समजवता येतील. आणि मला असं वाटतं की याच गोष्टीची गरज आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, भारतीय समाजात लैंगिक शिक्षण द्यायचेच असेल तर समाजात सकारात्मकता येणं अतिशय गरजेचंच आहे. आणि ही सकारात्मकता मला असं वाटतं की अभ्यासक्रमात स्वतंत्र विषय देऊनही आपल्याला करता येईल. शासन अनेक धोरण राबवत आहे. शासनाने शिक्षण पद्धतीत लैंगिक शिक्षणाबाबत अनेक गोष्टी जरी आणल्या असतील तरीही त्याचं प्रमाण हे म्हणावं तितकं समाधानकारक नाही. आणि लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे. आणि भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या असंख्य समस्यांना आळा घालायचा असेल तर सगळ्या विषयांची सुरुवात फक्त या विषयाने होऊ शकते. किंवा समाज, कुटुंब, शासन, देश जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा घडवायचा असेल तर या लैंगिक शिक्षणाची सुरुवात होणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. थँक्यू सो मच.